तुम्हाला एक मजेदार किस्सा सांगतो. सो आमचा US मध्येच एक कस्टमर आहे. ही इज अ प्लॅस्टिक सर्जन आणि आम्ही त्यांना आवळ्याच्या गोळ्या करून देतो. हां. सो जेव्हा बोटॉक्सच्या ट्रीटमेंट्स असतात किंवा प्लॅस्टिक सर्जरी होते तेव्हा इन्फ्लमेशन खूप असतं स्किनमध्ये पण आणि बॉडीमध्ये पण. तर ते आवळ्याच्या गोळ्या त्यांना देतात. म्हणजे ते आमचे कस्टमर आहेत डॉक्टर. ते त्यांच्या पेशंट्सना त्या गोळ्या देतात की इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होईल. आणि त्यांचे कस्टमर कोण आहेत तर लिज टेलर, सोफिया वर्गारा, किम कार्डॅशियन. सो तुम्ही ट्विटरवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यांचा फोटो आहे त्या बॉटल्स बरोबर की आय एम ऑन माय 3rd बॉटल, आय एम ऑन माय 5th बॉटल. आणि मग आमच्याकडे इन्क्वायरी सुरू होतात की ते आवळा फार चांगला असतो इन्फ्लमेशन कमी करायला, तुमच्याकडे आहे का. तर आता तो म्हणजे ते जे डॉक्टर आहेत ते $100 एक बाटली विकतात आवळ्याच्या 60 गोळ्यांची. तीच आवळ्याची कॅप्सूल आम्ही इकडे ₹500 विकतो आणि डॉक्टर म्हणतात नाही नाही याचा काही रिझल्ट येत नाही. पण जेव्हा तिकडून येतं तेव्हा मग ते म्हणतात की नाही नाही आता छान आहे, आता हे घ्यायलाच पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी आणलंय. मला बघायची खूप कुतूहल आहे. काय आणलंय? सो आमच्या दागिन्यांचा पिटारा बेसिकली मी आणलेला आहे. वा. काही एक्स्ट्रॅक्ट्स आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. वेल्वेट बॉक्स मध्ये आणलंय. सो अगदी जे काही कॉमन असे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्हीच ओळखा काय आहे. हे काय म्हणजे हे एक्स्ट्रॅक्ट आहे? हे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत. सो 35 किलो रॉ मटेरियलमधनं हा 1 किलो होतो. हे कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट. एक्झॅक्टली. सो जी कॉफी आपण पितो म्हणजे त्याचे जे बीन्स असतात ते बीन्स आम्ही रोस्ट करून आणतो, त्याची पावडर केली जाते आणि मग त्याचा एक्स्ट्रॅक्ट केला जातो. हे कुठे वापरतात? आणि सो हे कन्फेक्शनरीमध्ये जातं, परफ्युम्समध्ये जातं, फूडमध्ये जातं, लिकर्समध्ये वापरलं जातं. स्टारबक्स ॲक्च्युली कॉफी वापरतं म्हणजे ते कॉफी एक्स्ट्रॅक्टमधनं कॉफी करत नाहीत. पण आमचं हळद आहे किंवा सिनॅमन आहे. सो हे असे जिथं फ्लेवर बूस्टिंग तुम्हाला पाहिजे तिथे हे एक्स्ट्रॅक्ट डेफिनेटली वापरले जातात. अजून एक खूप छान असा आहे तो म्हणजे जॅस्मिनचा एक्स्ट्रॅक्ट आहे. जॅस्मिन हे सो परफ्युम्समध्ये जातं, उदबत्त्यांमध्ये जातं आणि 4 लाख फुलांमधनं 1 किलो 4 लाख फुलांमधनं हे 1 किलो एक्स्ट्रॅक्ट केला जातो. मस्त आहे, खूप सुंदर आहे. कुठून आणता फुलं तुम्ही जॅस्मिनची? सो कर्नाटकात आहेत, कोकणात आहेत, केरळमध्ये भरपूर होतं जॅस्मिन. खूप सुंदर आहे. आणि मग सगळ्यात आमच्यासाठी ठरलेला जादूचा प्रॉडक्ट म्हणजे हळद. हे हळदीचं तेल. ओ तेल. हो. हे कसं बनवता मग? सो हे इधर एसेन्शियल ऑइलनी पण केलं जातं आणि CO2 एक्स्ट्रॅक्शननी पण केलं जातं. सो CO2 एक्स्ट्रॅक्टेड ऑइल्स जी आहेत ती सगळी आम्ही एक्सपोर्ट करतो कारण ती अतिशय महाग आहेत. म्हणजे 10-15 किलो हळदीमधनं हे 1 किलो तेल तुम्हाला मिळतं आणि म्हणूनच त्याचा डोस जो असतो तो अतिशय कमी असतो. पण मग तुम्ही कॅप्सूलमध्ये हे असतं ऑइल? हो हो, ते ऑइल पावडरमध्ये केलं जातं पुढे. सो आमची फुल स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजी म्हणून आहे. त्याच्यामध्ये मी म्हणलं तसं की ऑइल सोल्युबल, वॉटर सोल्युबल आणि अल्कोहोल सोल्युबल हे सगळे कंपाऊंड्स मिक्स करून जे फायनल एक्स्ट्रॅक्ट होतो तो प्रॉडक्ट्समध्ये वापरला जातो. मस्त आहे. मग हा पारिजातकचा एक्स्ट्रॅक्ट आहे. हा पण परफ्युम्समध्ये वापरला जातो. सो हे जे सगळे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत हे तुम्ही ॲग्रिकल्चर पासून फूड, तिथून पुढे कॉस्मेटिक्स, न्यूट्रास्युटिकल्स, सुंदर आहे, परफ्युम्स. सो माणूस म्हणून मला देणार आहात? हो ठेवा की. माणूस म्हणून आपण जे प्रॉडक्ट्स वापरतो सगळे त्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये हे बॉटॅनिकल इन्ग्रेडियंट्स वापरले जाऊ शकतात. मस्त आहे, खूप छान आहे. एखादा एक मजेदार प्रॉडक्ट तुम्हाला मी दाखवतो. हा बेसिकली फिजीमध्ये उगवला जातो. त्याला कावा असं म्हणतात. तो कावा आपला तो आपला चहा, तो हा कावा नाही. ओके. तर ह्याचा एक्स्ट्रॅक्ट असं म्हणलं जातं की जे इफेक्ट्स अल्कोहोलमुळे येतात ते सेम इफेक्ट्स ह्यांनी येतात पण दुसऱ्या दिवशी हँगओव्हर होत नाही आणि तुमच्या लिव्हरलाही ते अफेक्ट करत नाही आणि इट इज अ व्हेरी शॉर्ट लिव्ड इफेक्ट. तर हे दिस इज वन ऑफ द एक्सपोर्ट इन्ग्रेडियंट्स. पण हे कशात वापरलं जातं? सो याचे लोक हेल्थ शॉट्स करतायत. हेल्थ शॉट्स? हां,
पावडर फॉर्ममध्ये एफरवेसन टॅबलेट्स केल्या जात आहेत की ते तुम्ही पाण्यात घ्या आणि प्या. म्हणजे इफेक्ट अल्कोहोल सारखा. इफेक्ट अल्कोहोल सारखा no थोडा side वेळ effect. येतो आणि नो साईड इफेक्ट असं अजून क्लेम आहे, पण त्याच्यावर अभ्यास चालू आहे. तुम्ही हा इट इज वन ऑफ द एक्सपोर्ट इन्ग्रेडियंट. कुठे करता एक्सपोर्ट तुम्ही? आम्ही हा आता US ला पाठवतोय, परत फिजीला पाठवतोय. सो हे असे मजेदार असे बरेच आमचे एक्स्ट्रॅक्ट्स आणि प्रॉडक्ट्स आहेत. ते काय आणि ते पण माझं लक्ष त्याच्यावर गेलेलं आहे. सो या उदबत्त्या आहेत. हा. सो आयुर्वेद म्हणलं की फक्त औषधं नसून असे फन प्रॉडक्ट्स सुद्धा काही असतात. चंपक, मूड एलिव्हेशन आणि एक्साइटमेंट. सो अशा या 100% नॅचरल अशा उदबत्त्या आम्ही करतो. युजली आपण ज्या उदबत्त्या वापरतो धूर होतो त्यांनी त्याच्यामध्ये फार. धूर खूप होतो आणि त्या केमिकल बेस्डच असतात. याच्यात आम्ही काय करतो की नारळाची जी करवंटी असते त्याचा कोळसा केला जातो आणि त्याची मसाला अगरबत्ती आमचे एक्स्ट्रॅक्ट्स वापरून आम्ही करतो. सो याचा धूर खूप कमी होतो आणि एकदा हवेमध्ये वास गेला की तो एक 6 ते 8 तास वास तसा राहतो. सो आमच्याकडे बऱ्याच लोकांचे रिव्ह्यूज असे आहेत की मी सकाळी ऑफिसला जायच्या आधी देवाची पूजा केली आणि उदबत्ती लावून गेलो आणि परत आल्यावर सुद्धा त्या उदबत्तीचा घमघमाट तिथे देवघरामध्ये होता. हे ऑनलाईन आहे अवेलेबल? ऑनलाईन अवेलेबल आहे तुमच्या निसर्ग हर्बच्या वेबसाईटवर. ऑफकोर्स आणि ऑनलाईन अवेलेबल आहेत बरेच 6-7. हो, ते तुमच्यासाठीच आणलंय तुम्ही आणि तुमच्या ड्रेसला ते मॅच पण होतोय कलर त्याचा. सो चंपक, चाफा. हा. सो सोन चाफा जो असतो कुठून आणता तुम्ही तो? सो आहे आपल्याकडे साऊथ इंडियामध्ये देवभक्ती खूप असल्यामुळे कमर्शियली कल्टिवेट करतात फुलं आणि मग त्याचं आम्ही बेसिकली एक्स्ट्रॅक्ट आणून रॉ मटेरियल आणून त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं आणि मग हे प्रॉडक्ट्स केले जातात. येस, थँक्यू सो मच फॉर दिस. आमचं कसं झालं, एक्स्ट्रॅक्ट्स आम्ही बरेच करत होतो, पण जेव्हा हे एक्स्ट्रॅक्ट्स आम्ही मार्केट करायला सुरुवात केली तेव्हा असं कळालं की लोकांना कळतच नाहीये की वापरायचं कसं. सो मग आम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची लॅब काढली आणि वी स्टार्टेड डेव्हलपिंग प्रॉडक्ट्स की या बॉटॅनिकल्सचा असा उपयोग केला जाऊ शकतो. तुम्ही एक ऑन्टरप्रेनर म्हणून सुरुवात केलीत आणि एवढं मोठं $1 बिलियन मार्केट आहे, तर तुमचं काय आहे, म्हणजे तुमचं गोल काय आहे? बाबांपासून घेतलात ऑफकोर्स. तेव्हा कंपनी कुठल्या स्टेजला होती आणि तुम्हाला पुढच्या 10 वर्षात कुठे न्यायची कंपनी? 2014 मध्ये जेव्हा मी जॉईन झालो तर तेव्हा कंपनी वॉज अराउंड 10 करोड्सचं हे होतं. आत्ता टुडे वी आर ॲट अबाउट 100 करोड्स. आणि स्वप्न असं आहे की जेवढं मोठं ऑर्गनायझेशन आणि जेवढी मोठी कंपनी करता येईल तेवढी मोठी करायची आहे. ती का करायची आहे तर पैशाचा लोभ म्हणून नाही, पण टू डू द राईट थिंग्स यू हॅव टू हॅव पॉवर. आणि तुमचा जर साईज मोठा नसेल तर जी चांगली गोष्ट करायचा प्रयत्न तुम्ही करताय ती सगळ्यांपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून द गोल इज टू बिकम ॲज लार्ज ॲज पॉसिबल. सो ज्या गोष्टी आम्ही ट्रान्सपरंटली आणि एथिकली करतोय त्या मोठ्या स्केलवरती करून त्याचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग व्हावा, हे बेसिकली स्वप्न आहे. आणि आयुर्वेदाला ग्लोबल स्टेजवरती जो मान मिळाला पाहिजे तो मान मिळवून देणं इज आवर गोल. सध्या एक्सपोर्ट किती आहे पर्सेंट आणि किती? सो एक्सपोर्ट आताही जास्त आहे, कारण एक्सपोर्टचं मार्केटच इतकं मोठं आहे की आय वुड से अराउंड 70% इज एक्सपोर्ट आणि 30% आमचं लोकल मार्केट आहे. पण आत्ता वी आर ॲट अ जंक्चर वेअर बाहेरच्या कंपन्या म्हणायला लागल्यात आम्हाला भारतात यायचं आहे. आणि सो इंडियन मार्केट इज गोइंग टू बी द बिगेस्ट मार्केट फॉर द नेक्स्ट 50 years. कारण आपली 150 कोटी आज लोकसंख्या आहे आणि 150 पैकी 70 कोटी लोक असे आहेत जे 35 वर्ष किंवा 35 वर्षाच्या खालचे आहेत. आणि हे पुढे जाऊन सगळे कन्झ्युमर्सच असणार आहेत, कारण चांगली लाईफस्टाईल, चांगले प्रॉडक्ट्स हे सगळ्यांना पाहिजेत आणि 70 कोटीचं पोटेन्शियल कस्टमर बेस असलेलं दुसरं देश म्हणजे चायना. त्यामुळं भारताकडं सगळ्यांचा डोळा आहे, भारतावर सगळ्यांचा डोळा आहे.
सो इंडिया इज डेफिनेटली गोइंग टू बी अ बिगर मार्केट इन द नेक्स्ट 10 years. या इवन आयुर्वेदिक किंवा इवन वेलनेस आयुर्वेदिक प्रॉडक्ट्सला. प्रॉडक्टसाठी मग एक्झॅक्टली. तुम्ही तुमचं एक्सपान्शन कसं करणार आहात बिझनेस? सो आत्ता आम्ही बाहेर बरेच शोज करतोय. भारतातले ऑलमोस्ट सगळ्या शोजमध्ये आमचा प्रेझेन्स असतो आणि वी आर ट्राईंग टू बिल्ड गुड रिलेशनशिप्स, पार्टनरशिप्स, कोलॅबरेशन्स आणि प्लस आमची जे रिसर्च आणि इनोव्हेशनची टीम आहे ते वेगवेगळे प्रॉडक्ट्स आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवरती काम करत आहेत जे आम्हाला मदत करेल आयुर्वेदा सगळ्यांना ॲक्सेसिबल करण्यासाठी. कारण आत्ता काय होतं की आयुर्वेदाबद्दल कोणी बोलायला लागलं की ते अतिशय मिस्टिफाय करून की आम्हालाच फक्त कळतं, तुम्हाला काही कळणार नाही, असं ते खूपदा केलं जातं. आणि मग समथिंग दॅट इज नॉट ॲप्रोचेबल त्याला लोक मग त्यांना कळतच नाही की याचं आता करायचं काय. सो आमचा प्रयत्न हाच आहे की आयुर्वेदा सिम्प्लिफाय करायचा. ते जे असं अंधारामध्ये असं लपवून ठेवलेलं प्रकरण आहे ते बाहेर आणायचं आणि युझिंग सायन्स आणि मॉडर्न मेथड्स सिद्ध करायचं की आयुर्वेदा इज अन एक्सलंट फॉर्म ऑफ मेडिसिन आणि एक्सलंट फॉर्म ऑफ लाईफस्टाईल आणि मग ते सगळ्यांना अवेलेबल करून द्यायचं. आणि मला असं वाटतं तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत अजूनही, म्हणजे मेंटल हेल्थवर आहे किंवा फिजिकल हेल्थवर आहेत सगळ्या प्रकारचे. सो आमचं हेड टू टो आम्ही जवळपास सगळ्या कंडिशन्ससाठी आमच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत. आणि आमची फिलॉसॉफी जी आहे की सॉईल टू शेल्फ म्हणजे स्वतःच हर्ब्स उगवणे किंवा आमचा जो ॲग्रिकल्चरचा बिझनेस आहे त्याच्यातनं जे शेतकरी आमचे प्रॉडक्ट वापरत आहेत जे सर्टिफाईड ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरचे पण प्रॉडक्ट्स आहेत. सो ते प्रॉडक्ट्स वापरून जे शेतकरी हर्ब्स उगवत आहेत त्या हर्ब्स परत घेणे, त्याचं स्वतःच एक्स्ट्रॅक्शन करणे, स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि फिनिश्ड प्रॉडक्ट देणे. सो ही जी सॉईल टू शेल्फचं आमचं प्रिन्सिपल आहे ते आम्ही कॅरी फॉरवर्ड करायचा मोठ्या स्केलवरती प्रयत्न करतो. पण माझा एखाद्याला कुठला तरी सल्ला हवा असेल किंवा काही, तर त्यांनी निसर्ग हर्बवर जाऊन त्यांना जर नक्की मी कुठलं प्रोडक्ट वापरावं हे जर विचारायचं असेल तर त्याची काही सिस्टीम आहे का? ऑफकोर्स. सो निसर्ग हर्ब्सवरती फ्री डॉक्टर कन्सल्टेशन आहे. सो माझी बायको आयुर्वेदिक डॉक्टर आहे, डॉक्टर आरती सोमण. शी इज ऑल्सो द फेस ऑफ निसर्ग हर्ब्स. तर त्या स्वतः डॉक्टर कन्सल्टेशन्स करतात. तर तुम्ही फक्त जायचं वेबसाईटवर आणि यू कॅन शेड्यूल ॲज पर युअर अवेलेबिलिटी आणि मग मॅडम फोन करतात किंवा दुसरं कोणी फोन करतं आणि मॅडम इज द वन दॅट डज कन्सल्टेशन. त्या स्वतःच कन्सल्टेशन आणि आपल्याला सांगतात कुठलं घेतलं पाहिजे. एक्झॅक्टली. सो खूपदा कसं असतं की माणसाला माहीत असतं काय होतंय आणि त्यांना तो एक ट्रस्टचा फॅक्टर किंवा त्यांना हवं असतं की बाबा हे कसं घेऊ. कारण लोकांचं काय होतं की लोक म्हणतात आयुर्वेदिक प्रॉडक्ट घ्या कसाही, तर ते तसं नाही आहे. आयुर्वेदाला जसे चांगले इफेक्ट्स आहेत तसे साईड इफेक्ट्स पण असू शकतात. सो आयुर्वेदिक औषधं ही डॉक्टरला विचारून कधी घेतलेली चांगली. कारण तुमचं कुठलं दुसरं ॲलोपॅथिक पण औषध चालू असेल तर त्याच्याबरोबर काही क्रॉस रिॲक्शन्स होत नाही आहेत ना, तर हे पण बघायला लागतं. प्लस एखादा प्रॉडक्ट किती दिवस घ्यायचा आणि जर तो कंटिन्युअस घ्यायचा असेल तर मध्ये वॉशआउट पिरियड पण द्यायला लागतो. मग आपण खूपदा पेपरात वाचतो की ते कुठलं तरी एखादं औषध होतं ते घेतलं आणि मग खूप लोकांना साईड इफेक्ट झाले, लिव्हर फेल्युअर झालं. तर हे कसं होतं की चुकीचा डोस, चुकीचा कालावधी. मग हळदसुद्धा तुम्ही कंटिन्युअस नाही घेऊ शकत. एक 2-3 महिने घेतल्यावर तुम्हाला 15 दिवस 20 दिवस वॉशआउट पिरियड हा द्यायला लागतो. तर मग हे सगळं जे गायडन्स आहे तो आम्ही डॉक्टर्स थ्रू फ्री आम्ही सगळ्यांना प्रोव्हाइड करतो. कारण मी म्हणलं तसं की आम्हाला आयुर्वेद सगळ्यांना ॲक्सेसिबल करायचं आहे आणि जे गूढ रहस्य आहे ते उघड करून सगळ्यांना सांगायचं आहे की आयुर्वेदाची ताकद बघा. आणि मग फ्री डॉक्टर कन्सल्टेशन वॉज द इझिएस्ट वे की तुम्ही फोन उचला, डॉक्टरशी बोला, तुमच्या काय प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून घ्या आणि त्यातनं आयुर्वेदामध्ये सुद्धा विश्वास लोकांचा वाढण्याला डेफिनेटली मदत होते. खूपच छान. म्हणजे हे कार्य खूप मोठं आहे आणि तुम्ही जे आयुर्वेदाला एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आणि परत कमिंग बॅक की भारतासाठी सुद्धा तुम्ही एवढी मोठी बाजारपेठ उघडी केलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.